अरे देवा, एवढं मोठं दूध होतं की पातेला भरून. या मांजरीला तर एकदा कुटावं लागते गधडीला. 5 मिनिटं काय भोगणं बाहेर राहिलं, सगळं दूध पिऊन गेली. येऊ दे आता, हिला पकडते धुतेच. अगं काय झालं शिला, का म्हणून परेशान झाली? अव माय ताई, काय सांगू, या मांजरेचा मुर्दा बसू दे गधडीचा. अव भोगणं भर दूध पिलं व गधडीनं. अव फ्रीज मधून काढून नुसतं चहासाठी मी घेतलं होतं जरासं, आणि पातेलं बाहेर ते राहिलं बघा माझ्यानं चुकून. तर येऊन तिनं सगळं दूध पिऊन गेली बघा. जरासं तर राहिली ना, चाटून पुसून पिली वाटायला तिनं. अरे अरे देवा, अगं आई बाबा हे ते आलेत म्हणून एवढं पातेलं भर दूध घेतलं होतं. 1-1.5 लिटर दूध होतं ग त्याच्यामध्ये. सगळं दूध पिलं का ग मा, दिवसभर लागला असतं. आता एवढ्या उशिरापर्यंत दूध कोण भेटायले? त्या पुढ्याचं दूध पिऊ वाटत नाही, काही नाही. ताजं दूध आणलं होतं ग जाऊन. अव ताई, अव तुमच्यापेक्षा मला टेन्शन आलं. ते मी ठेवलं होतं बाहेर म्हणून तेवढं मोठं दूध पिलं. आता घरात किती सासू म्हणती की मी नावानं. आता या टायमाला दूध तरी भेटेल का व? एक काम करशील आता, तुला बोलण्यात अर्थ नाही. त्या मांजरला तर येऊ दे, थांब आता गधडीला. आता तिला येऊ दे. ते मटणाचे हाडकं बिडकं तिला टाकायचे, पण आता टाकत नाही इथून पुढं. हो ते सगळं ठीक आहे, मात्र आता काय करू मी ते सांगा मला. आता तू काय कर, तू जाय कॅटली घे. आणि ते बघा, तुला माहित आहे का, आपल्या या गल्लीचं आखरीचं घर आहे का, त्याच्या घराच्या पलीकडूनच एक लागून घर आहे बघ. म्हशीचा गोठा आहे त्याच्या इथं. म्हशी होता, गाई होता. त्याला जाय आणि त्याला विचार दूध आहे का म्हणून. त्या मावशीकडे दूध राहतंय. कवा कवा जातात बघा, ते आपल्या बाजूचे ते काकू होता ना, ते जातात कवा बी दूध घेऊन येतात कॅटलीमध्ये. तर बघ तिथं जर भेटलं तर चांगलं आहे. जास्त नाही तरी अर्धा लिटर जरी भेटलं तरी खूप झालं. आणि जास्त भेटत असेल तर तेवढंही घेऊन ये, मोठी कॅटली घेऊन जाय बघ तू. पण या टायमाला भेटेल का व ताई? तू जाय तर खरी, भेटलं तर घेऊन ये. तोपर्यंत बाकीचं घरातलं करते मी. आता डाळ टाकते शिजायला, आंबे देते आत्याबाईजवळ हे करायला, रस करायला, आणि पीठ बीठ चुरून ठेवते, भातही टाकते. तोपर्यंत तू आली तर लगेच मग बाकीचं स्वयंपाक पटपट आटपून घेऊता, नाही का? उशीर व्हायला नको स्वयंपाकाला. अगोदरच आता नाश्ते बिष्टे केलेत म्हणून हात एवढ्यावर दमावर ठेवलं इतक्या वेळेचं. आता पटकन येऊन स्वयंपाक करून घेऊता. जाय लवकर, जाऊन दूध घेऊन ये. ताई, आता बायला काही सांगू नका, काही म्हणू नका, काही नाही. ते काही येत नाहीत किचनमध्ये. समजा आल्या बी तर काही बोलू नका. त्याला दूध बीत पिलं मांजरनं तर मलाच ओरड तिला, म्हणतीला आता आई बाबाच्या देखत बरं वाटत नाही. मलाच म्हणतीला तुला कळणार का ना, असं का तसं का करतीला. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, गपचूप आल्या बी तर त्याला सांगा की छतावर गेली काय की म्हणा, कपडे काय राहिले होते म्हणा वाळवायचे, तर ते सुकवायला गेली म्हणा. सकाळी सकाळी धुवून टाकले तेवढे कपडे, जेवढे पडले होते तेवढे ते वाळवायला गेली म्हणा. एवढंच सांगा, बाकी काही बोलू नका काय. नाही नाही, मी काही बोलत नाही, काही काळजी करू नको. जाऊन तू दूध घेऊन ये. मागच्या रस्त्यानं जाय, पुढून बसलेत सगळेजण. बरं बरं ठीक आहे. लेकरं बघा बरं ताई, लेकरं खेळायलेत वरांड्यामध्येच होता आपल्या पुढच्या साईडला. तर लक्ष द्या बरं का. मी आता इकडं हाव तर तुम्ही इकडं किचनमध्ये राहाल आणि ते बसतील त्या साईडला, तर त्याच्यामुळे लेकरावर लक्ष राहणार नाही. जाऊन कोणाला बाबाला सांगा, नाही तर मग आत्याबाईला सांगा, नाही तर आपल्या आईला कोणालाही सांगा लेकराकडे जरासं बघा म्हणून. हो हो, मी जाते, तू जाय. शिलाला तरी काय म्हणा, घरात कामच तेवढे लागायले. तर शेवंती असून काय फायदा आहे? जरासं तर कामाला मदत करणार झाली, काय नाही. मार खाल्लाय म्हणून सकाळी सकाळी. आता कुठं गेली की येवा वाजतं ना, जरासं तरी मदत करा वाजते ना. एवढे मोठे भांडे पडलेत घासायला. आता आत्याबाईला एकदा तरी कानाला सांगते त्याच्या की बापा जरासे भांडे राहिलेत म्हणते. आत्याबाई त्याला सांगा म्हणते, एवढं तरी बोलून दाखवते. नाही तर एवढं इथं का काम करता करता मरायचीच गोष्ट आहे रे बापा. हॅलो हॅलो जान्हवी, कुठं आहेस तू? तुला किती सारे मेसेज केलेत मी. कुठं आहेस तू? फोन उचलत नाही, काय नाही माझा. किती वेळची वाट बघतोय तुझी मी. कुठं आहेस ते सांग आधी मला. का काय झाले? कशाला फोन केलास तू मला? जान्हवी, तू काय बोलतेस, कुणाशी बोलते, तुला कळतंय का? काय बोलायली तू? कशाला फोन केला म्हणून? तू तुझं काम झालं म्हणजे मला फोन करणं बंद केलंस काय? तू कुणाशी बोलते, तुला कळते का? शुद्धीवर तरी आहेस की नाहीस? तुला सांगितलं ना मी फ्री झाल्याच्या नंतर कॉल करेल म्हणून. एकावर कॉलवर कॉल मेसेज. किती किती करतोयस तू कॉल? मला राग येणार नाही का सांग बरं? मी घरात असते, घरामध्ये आहेत माझ्या माणसं, मी एकटी नसते, काही नसते. किती वेळा सांगितलं एवढे फोन करू नको, तरी तुझे सारखे फोन फोन फोन. किती फोन करतोयस मला? घरात विचारणार नाही का कोणी? मला सांग बरं. माझ्या आईला समजलं, माझ्या वडिलांना समजलं तर किती मारतील मला.
असे तुला सांगितलं ना मी माझ्या मनाने कॉल करेल, मग असं कॉल करून परेशान करू नकोस बघ करू नकोस बघ मला. जान्हवी, एक काम कर, तू तुझ्या घराच्या बाहेर ये, मी आलोय तुला भेटायला. काय? कुठं आलास तू? तुझ्या घराच्या बाहेर उभा आहे मी. जर तू 2 मिनिटामध्ये बाहेर आली नाहीस तर मी तुझ्या घरात येईल, समजलं ना? नको नको, थांब थांब, मी येते, थांब. मला वाटतं कधी कधी मीच चुकलो काय की. हा बोल आता. काय चाललंय तुझं? तुला घर कसं काय माहित झालं माझं? म्हणजे कोणी सांगितलं की काय? मी तुझ्यावर विश्वास ठेवला, प्रेम केलं तुला, म्हणून तुझ्या घराचा पत्ता पण मी आधीच काढून ठेवला होता. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. आता अचानकच तुला काय झालं काय माहित? एवढी रूढ का बोलतेस ते मला सांग. 5 लाख रुपये तुला घ्यायचे होते म्हणूनच तू एवढं नाटक केलंस ना माझ्यासोबत. तू मला जर हसत हसतही जरी बोलली असती ना की मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, लग्न करू शकत नाही, पण मला 5 लाख रुपये दे, तरी पण तुला मी दिले असते, समजलं ना? तू पैशापुरती राहिलीस माझ्यासोबत ना. आता पैसे भेटले तर फोन करणं बंद, बोलणं बंद, मेसेज बंद. काय तुझे नाटकं चालू आहेत? तुला काय सांगू मी? माझा प्रॉब्लेम झालाय. आता तुला काय वाटते मी असं करते का? तू सांग बरं, आज किती दिवसापासून मी तुझ्या सोबत आहे. मी तुला धोका तरी देण्याचा विचार करेल का, सांग बरं? मी एका प्रॉब्लेम मध्ये होते, एवढ्या टेन्शन मध्ये होते म्हणून तुझे फोन रिसीव करत नव्हते, मेसेज करत नव्हते. असं समजू नकोस रे. अरे जान्हवी, जान्हवी रडू नकोस, प्लीज रडू नकोस. नेमकं असं काय झालंय ते सांग ना मला. मला माहित नव्हतं ग, मी तुला खूप काही बोलून गेलो, पण नेमकं काय झालंय ते तरी सांग मला. रडू नकोस. मला माहिती आहे टेन्शनमध्ये माणूस खूप काही बोलून जातं. मी असं यायला नव्हतं पाहिजे तुझ्या घराकडे. आय एम सो सॉरी, पण मी पण काय करणार ना जान्हवी. तू माझा फोन घेत नव्हतीस, तू मला कॉल करत नव्हतीस, मेसेज पण रिप्लाय करत नव्हतीस, म्हणून शेवटी हा पर्याय निवडावा लागला मला. तुझ्या घरापर्यंत यावं लागलं. जान्हवी रडू नकोस. काय झालं ते आधी मला सांग प्लीज. मला पूर्ण विश्वास आहे तू मला असं काही धोका देणार नाहीस म्हणून. मी काय सांगू, कसं सांगू तुला? जान्हवी, जान्हवी रडू नकोस ना. आधी मला स्वतःला भीती वाटायला लागली. काय झाले सांग ना मला तू आधी. अरे माझ्या घरातले ना माझ्यासाठी स्थळ बघत आहेत. मला ना लग्न करायचं नाहीये तुझ्याशिवाय, पण काय करू, माझे वडील बोलले जर तू लग्न नाही केलं तर मी आत्महत्या करतो. माझी आई पण माझ्यावर खूप रागावली आहे. मी माझ्या आई बाबांना अजून सांगितलं सुद्धा नाही की मला माझं तुझ्यावर प्रेम आहे. ते उलट फक्त ते स्वतः बोलतायत की त्यांनी एक स्थळ धुंडून काढले, तर त्यांचं म्हणणं आहे की या पोराशी लग्न कर. आधी येऊन गेलेत भरपूर मुलं, पण मी नाहीच म्हटलं. मग आता एक काढले. त्यांचं म्हणणं आहे की त्याच पोराशी लग्न करावं. मला भीती वाटते. मी जर म्हटलं मला नाही, मला माझा आवडतीचा एक मुलगा आहे, मला त्याच्यासोबत लग्न करायचंय, तर जर तू नाही बोलला त्यावेळेला तर माझा प्रॉब्लेम होईल, म्हणून मी घरात ही गोष्ट सांगितली पण नाही कुणाला. तर काय करू सांग मला. म्हणून मी खूप टेन्शन मध्ये होते. मला लग्न नाही करायचंय कोणाशीच. काय करू सांग मला एकदा. जान्हवी, जान्हवी आय एम सो सॉरी जान्हवी. तू माझ्यासाठी एवढा विचार करत होती, माझ्याबद्दल एवढं चांगलं, आणि मी तुला असं रागावलं. आय एम सो सॉरी जान्हवी. मी विचार पण नाही करू शकत की तू माझ्यासाठी एवढी लढाई करत होतीस, तू तुझ्या आई वडिलांसोबत घरामध्ये. आय एम सो सॉरी जान्हवी. तू काही काळजी करू नकोस. आपण दोघंच लग्न करणार, मी तुझ्यासोबत लग्न करणार, मी शेवंताला डिवोर्स देतो. तू काही काळजी करू नकोस. तुझ्या आई वडिलांना बोलायला येऊ का मी आता? नको नको, आता सध्या नको, आता बिलकुल नको येऊस. कारण ना माझ्या घरी माझी आत्या आलेली आहे, आणि मेन म्हणजे माझ्या वडिलांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे मी जास्त काही बोलू पण शकत नाहीये त्यांना. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना आराम करायचा आहे, आणि अशा कोणत्या म्हणजे भयानक अशा कोणत्या गोष्टी सांगायच्या नाहीत की काही झालं म्हणून, नाही तर त्यांना अटॅक येऊ शकतो. आता त्यामुळे मग आम्ही शांतता ठेवली आहे घरामध्ये, म्हणून मी तुझा फोन रिसीव पण करत नव्हते, तुला काही सांगत पण नव्हते. मी माझंच स्वतःच गुदमरून मरत होते मी माझ्या घरामध्ये.
आता थोडंसं काही दिवस थांब, मग मी सगळं सॉल्व झालं, सगळं शांत झालं की मग मी स्वतः तुला बोलण्यासाठी आणि बाहेर भेटण्यासाठी येते. मग आपण डिसाईड करू काय करायचे काय नाही ते. प्लीज असं अचानक येऊ नकोस घरी. जर तुला माझ्या आईवडिलांनी कोणी बघितलं ना तर परत खूप प्रॉब्लेम होईल रे. हो हो जान्हवी, तू काही काळजी करू नकोस. मी असं अचानक येणार नाही यापुढे तुझ्या घरी. पण प्लीज मला ना दिवसातून एक तरी मेसेजवर किंवा कॉलवर तू बोलत जा. म्हणजे तेवढंच माझ्या मनाला शांती वाटते ग. बाकी काही नाही जान्हवी, तुला खूप प्रेम करतो ग मी, म्हणून म्हटलं. हे बघ, मला जेवढं जमेल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करते. फोन मेसेज काय जेवढं जमेल तेवढं. पण प्लीज म्हणजे असं सारखा फोन करू नको, सारखे मेसेज करू नको. माझ्या मम्मीने किंवा माझ्या वडिलांनी जर ते मेसेज किंवा फोन बघितले ना तर माझ्याजवळचा मोबाईल पण ते घेतील, माहिती आहे का. मला मोबाईल पण देणार नाहीत. मग तुझा पण प्रॉब्लेम होईल, माझा पण प्रॉब्लेम होईल. प्लीज माझं ऐक. ओके ओके ठीक आहे, तू रडू नकोस. ठीक आहे, आता इथून पुढे तुला सारखे फोन मेसेज काही करणार नाही मी. आणि आता मी जातो. तुला जर काही प्रॉब्लेम होत असेल तर एखादा कॉल किंवा मेसेज करून मला सांग, ठीक आहे. आणि कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नको. तुला पैशाची गरज पडत असेल तर मी अजून द्यायला तयार आहे. तुला कुठून पण काढेल आणि तुला देईल. पण ना असं रडून एकटी हे करू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, ठीक आहे. जा तू आता घरी, मी पण जातो, ठीक आहे. तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा वेळ भेटला तेव्हा कॉल कर मला, नक्की कर. पण प्लीज मी तुझी वाट बघेन. ठीक आहे, मी जाते. मग आता खूप उशीर झाला, जर कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. तू पण जा. हां, बाय. हो हो, जातो मी. मी तर या मूर्ख माणसाचा पिछा सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण हा तर मूर्ख एक नंबरचा माणूस, पागल कुठला की मला पैसे द्यायला तयार झाला. अजून बोलते तुला पैसे लागले तर पाठवतो, तू काही टेन्शन घेऊ नको. अरे तुझ्यासारखे मूर्ख माणसं जर या धर्तीवर असतील ना तर मी कशाचं टेन्शन घेणार आहे. पाठव, अजून पैसे पाठव मला. मी असाच तुझा पैसा खर्च करणार आणि तू असाच बोंबलत बस. मूर्ख कुठला की अजून तुझा पैसा कसा लुबाडते बघ. तू तसाच बस बोंबलत. चल बाई. ओ ताई, बोल की बाई. शिला काय म्हणते. अगं काही नाही, मी म्हणलं इतक्या 10-11 वाजताच म्हणलं बस स्टँडच्या रस्त्याकडे निघाल्या. म्हणलं कुठं चालल्या की म्हणून आवाज दिला बघा. अगं शिला, जरा कपड्याचा बस्ता बघायचा होता बघ. बघून येवावं म्हणलं आणि भरावं म्हणलं. आता जवळ आलंय लग्न म्हणलं, त्याच्यामुळं मग चालू आहे आपली छोटी मोठी खरेदी बघ. हो, आता लग्न घरी म्हणल्याच्या नंतर कामं लागतातच. किती नाही म्हणलं तरी छोटे मोठे कामं निघतच राहतात. आणि काका नाही आले का सोबत, त्याला घेऊन जावं की बाई मास्ताना किती कुठपर्यंत बघायचं. सोबत आले असते तर दोघाला एकमेकांना सहसंमतीनं घेतला असता ना. जे काही लागलं असतं ते बस्ता वगैरे. माणसाला तेवढं जास्त माहीत राहतं दुकानं वगैरे. बाई माणसाला काहाचे भाव काही सांगतात, माणूस असलं की जरा फरक पडतंय. काय झालं ताई. अगं शिला काय सांगू तुला, घरामध्ये किती प्रॉब्लेम चाललाय आमच्या. ते अगं ते माणूस बैठकीच्या टायमाला होतीस की तू, सोयरकीच्या टायमाला, तेव्हा म्हणला देतो सगळं आणि आता अचानकच म्हणते की मी एवढं देऊ शकत नाही, काय नाही. अगं लय जिम्मेदारी पडली ग माझ्यावर. आता ते बघ बिना हुंड्याचे लोक करायला तयार झाले तर बघ, आणि ही माणूस असं करायले. आता काय सांगू, रुपालीच्या बापाच्या डोक्यात काय घालू की वाटायलंय मला. एवढी संपत्ती असताना आता काय पोरग नाही काय नाही बाई आम्हाला. आता जे काय पैसा लावायचा ते रुपालीलाच लावावं म्हणलं होतं. मात्र आता कुठपर्यंत या माणसाला सांगावं बघ बरं, मला सांग बरं. नुसतं डोकं खराब झालंय, नुसते घरात भांडणं होत राहिले तर लय डोक्याला ताप झालाय ग. त्याला सकाळपासून काय मी रात्रीपासून म्हणायले आव जावताव जायचे. सकाळी उठा लवकर, उठलाय, चहा बिया पिलाय, जेवण बिवण केलंय मस्तपैकी, आरामशीर झोपलाय जाऊन रूममध्ये. आता ह्या डोक्याला किती ताप आहे बघ बरं, सांग बरं शिला. आता अचानकच काय काकाला झाले, काय लेकीला उजवायच्या नाहीत, काही नाही. आता पहिलीचं झालं, आता हे दुसरीचं बी. काय एवढं काय टेन्शन घ्यायची गरज होती काकाला. कोणाला संपत्ती देणार होतं मग आता यायच्या नंतर. काका एकटे खर्च करू शकत नाहीत, काय नाही. तर तुम्हाला लागणारच किती आहे, तुम्हाला घर बांधलेलं आहे, सगळं आहे, शेती बिती आहे, गावाकडे आहे वाटतं तुमचं. मग लावा असतं ना त्यानं रुपालीला. आता एवढं काय आहे, बिचारी इतक्या दिवसापासून घरात होती, लग्न होईना गेलं तिचं, ती कन्ना बी म्हणून लागली. आता अचानक एवढं चांगलं स्थळ आलंय, सगळं चांगलं झालंय, मग काय झालं आता ह्या काकाला काय रोग आलाय. मग आता बोलू नाही बोललं यायलंय मला बी. आता तुमच्याकडे असं वाईट बघा वाटायले, लेकी बाईचं कोणाचंही चांगलं व्हावं वाटते. माणसं असे खटपट पाय टाकतात ना मधामध्ये, मग लय डोकं खराब होते बघा माझं पण.
तुला काय सांगू आता, जाऊ दे शिला. मी लय तापामध्ये हाव बघ. तुला विचारावं म्हणलं होतं येऊन शांताबाईला की चला म्हणून सोबत. परत म्हणलं गावात चर्चा होती, पण परत विचार केला आता तुला सांगणार नव्हते, पण आता कोणाला तरी सांगावं लागेल की नाही बाई ही गोष्ट अशी घरातली झालेली. किती किती मी पोटामध्ये लपू ठेवू बरं अशा गोष्टी. त्याच्यामुळं आता मग तुझ्या पुढं निघाली बघ माझं शब्द हे. आता काय करू मला काय कळना झाले. आता जाऊन येते बघते कसं आहे काय नाही ते. मग वाटलंच तर मग शांताबाईला घेऊन जाते कपडा बपडा भरायला. हो काकू, काही टेन्शन घेऊ नका. आमच्या घरचे काय अख्खं गाव तुमच्यासोबत उभं राहील. काका जरी नाही उभं राहिले तरी बी काय लागत असेल मदत तर ह्याला म्हणते. केशवला बी म्हणते घ्याद्राशी मदत करा म्हणते. मग हळूहळू फेडता येते. काय हे काय नाही टेन्शन घेऊ नका. बघा लग्नाचं होऊन जाते रुपालीचं या आमदा लग्न. एवढं काय टेन्शन घेऊ नका. बस्ता भरायला बी आता बाई नाही आल्या तर आम्ही कोणी येतो. मीनाताई येते ना तर मी येते तुमच्यासोबत बरं का. एवढं टेन्शन घेऊ नका. जा तुम्ही व्यवस्थित. जास्त उशीर झाला की ऊन लागायले बघा. बस झालं बाई, बस झालं. तू म्हणलीस तेवढं खूप मोठं झालं बघ माझ्यासाठी. आता जाते मी. आणि झालंच तर मग मला जर व्हायना गेलं, एकटीला समजणं गेलं तर उद्या परवा दिवशी जाऊन आपण जाऊन गट्टा भरून येऊ तर. हो काकू, येते मी पण. जा तुम्ही मग. आता मी पण दुधाला जाऊ लागले. दूध जाऊन घेऊन येते. सकाळचं दूध आमच्या इथं ती गदडी मांजर आहे, त्या मांजरीनं सगळं दूध पिऊन घेतलं बघा. आई बाबा सगळे आले तर. आणि मीनाताईचे आई बाबा आले तर. आता पाहुणे रावणे एवढे जास्त म्हणल्याच्या नंतर घरामध्ये दूध लागते. सकाळी एवढं 1-1.5 लिटर दूध आणून घेतलं होतं. सगळं दूध पिऊन चाट केलं सगळं बघा गदडीनं त्या मांजरीनं. बरं ठीक आहे माय, जाय मग जाय. हो काकू.